नाशिकमध्ये थरार, इमारतीच्या टेरेसवर आढळला गोणीत बंद मृतदेह, हत्या केल्याचा संशय। नाशिकच्या कामगार नगर परिसरात एका इमारतीच्या टेरेसवर एका तरुणाचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। प्राथमिक अंदाजानुसार तरुणाची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून टेरेसवर लपविण्यात आला होता। नाशिकच्या महात्मा नगर जवळील कामगार नगर भागातून एक थरारक घटना समोर आली आहे। येथील एका इमारतीच्या टेरेसवर रात्रीच्या सुमारास एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कामगार नगर परिसरातील एका इमारतीच्या परिसरात गेल्या काही वेळेपासून प्रचंड दुर्गंधी येत होती। नागरिकांना संशय आल्याने त्यांनी रात्री उशिरा टेरेसवर जाऊन शोध घेतला। त्यावेळी टेरेसवर एक संशयास्पद पोते आढळून आले। ते पोते उघडले असता त्यात एका तरुणाचा मृतदेह अत्यंत धक्कादायक अवस्थेत आढळून आलाय। हा प्रकार समोर येताच नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले। विशेष म्हणजे याच परिसरातील एक तरुण गेल्या 3 दिवसापासून गूढरित्या बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे हा मृतदेह त्याच बेपत्ता तरुणाचा आहे की आणखी कोणाचा, याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत। मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवलाय। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आहे। या फुटेजच्या आणि संशयाच्या आधारावर पोलिसांनी आतापर्यंत 3 ते 4 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। या हत्येमागील नेमके कारण काय, हत्या कोणी आणि का केली याचा शोध आता नाशिक पोलीस घेत आहेत।